हिंसाचारग्रस्त परिसर वगळता नागपूरमध्ये जनजीवन सामान्य पद्धतीनं सुरू आहे। नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा आणि राज्य परिवहन सेवा नियमित सुरू आहेत, तर अतिमहत्त्वाच्या सेवा अंशतः सुरू राहणार आहेत। हिंसाचारग्रस्त भागातील शाळा आणि दुकानं आजही पूर्णतः बंद राहतील। महाल, इतवारी, भालदारपुरा, हंसापुरी, मोमीनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क भागातल्या शाळा आणि दुकानं आजही बंद आहेत, तर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभावित क्षेत्रामध्ये संचारबंदी कायम आहे। संचारबंदी असलेल्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे। या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला जाईल। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, काल आपण पाहिलं की नागपूरमध्ये पूर्णतः तणावपूर्ण शांतता होती। आज परिस्थिती आपल्याला काय पाहायला मिळते? कुठे कुठे संचारबंदी आहे? काय काय चालू आहे? काय काय बंद आहे? निश्चितच सध्या मी नागपूरच्या चिटणीस पार्क चौकामध्ये आहे। जर का तुम्ही चौकातलं दृश्य बघितलं तर या चौकाला बॅरिकेटिंग केलेलं आहे चारही बाजूने। मात्र चौकाच्या पलीकडलं जर का तुम्ही दैनंदिन नागपूरकरांचं जे जीवन आहे ते बघितलं तर लोक वॉकिंगला देखील निघालेले आहे। म्हणजे ज्या प्रभावी क्षेत्रामध्ये हिंसाचार घडलेला होता त्या भागातले नागरिक देखील वॉकिंगला जात आहे। त्यामुळे सामान्यतः जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जे सेन्सिटिव्ह भाग आहे, जसं की हा चौक जिथे हिंसाचाराची सुरुवात या चौकातनं झालेली होती, या चौकाला चारही बाजूंनी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। समोरचा जो आपल्याला भालदारपुरा परिसर दिसतो तिकडे देखील बघा पोलिसांचे वाहनं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या भागामध्ये देखील वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती। आज जर का आपण बघितलं तर संचारबंदीचा जो प्रभावित भाग आहे त्या सर्व भागातले सर्व आस्थापनं हे पूर्णतः बंद राहणार आहे। म्हणजे हॉटेल्स असे, दुकानं असो किंवा फक्त रुग्णालय सोडून म्हणजे शाळा, बँक्स, सरकारी जर कार्यालय असेल त्या देखील या भागातले सगळे बंद राहणार आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरकरांची इतर दैनंदिन जीवनाची जी सुरुवात रोजची होते ती इतर भागामध्ये सामान्य झालेली आहे। इतकंच नाही तर हिंसाचार प्रभावित भागामध्ये देखील सामान्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या भागामध्ये संवेदनशीलपणा आहे, तणाव आहे, त्या भागामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। जर का आपण बघितलं तर काल ज्या आरोपींना 46 लोकांना अटक करण्यात आलेली होती त्यांना 21 मार्चपर्यंत PCR मिळालेला आहे। सोबतच नागपूर पोलीस संपूर्ण जे सोशल मीडिया हँडल होते किंवा सोशल मीडियाचे जे अकाउंट्स होते त्या माध्यमातून इतर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। पोलिसांनी सांगितलं की आमची जी प्राथमिक जे आमचं प्रायोरिटी आहे ती सध्या तरी परिस्थिती शांत करणं आहे। त्यानंतर मग ज्या आरोपींची ओळख पटलेली आहे त्यांना अटक करणं, त्यांच्यावर कारवाई करणं ही राहणार आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर भालदारपुरा असेल, इतवारीचा काही भाग असेल, मोमीनपुरांचा काही भाग असेल, हंसापुरी असेल, या भागामध्येच फक्त तणावपूर्व शांतता आहे। आणि सध्या इतर नागपूरमध्ये जर का बघितलं तर दैनंदिन जीवनाला सामान्यतः सुरुवात झालेली आहे। नागपूर मेट्रोच्या सर्व फेऱ्या नेहमी सुरू आहे। नागपूर शहर परिवहन सेवाच्या ज्या दैनंदिन फेऱ्या त्या नियमित सुरू आहे। फक्त महाल परिसरामध्ये ज्या भागामध्ये दैनंदिन फेऱ्या येतात परिवहन सेवेच्या त्या भागामधल्या परिवहन सेवेच्या फेऱ्या बंद आहे। त्यामुळे निश्चितच आज जी दिवसाची सुरुवात नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे ती सामान्य सुरुवात झाल्यासारखीच पाहायला मिळतात। विशेष करून जे प्रभावित भाग आहे तिथे देखील नागरिक मॉर्निंग वॉकला निघाले होते आपल्या दैनंदिन कामासाठी, दुसरीकडे जाताना दिसले। त्यामुळे निश्चित एक सकारात्मक चित्र नागपूरमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांचं नियंत्रण आहे। जागोजागी जिथे संचारबंदी आहे तिथे मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे। SRPFच्या तुकड्या लावण्यात आलेल्या आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे। सोमवारच्या रात्रीला ज्या काही चुका पोलिसांकडून झाल्या, क्विक ॲक्शन घ्यायला थोडा उशीर झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमावाला हिंसा करायला एक संधी मिळाली, तशी कोणतीही संधी परत मिळणार नाही याची खबरदारी देखील नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे। बरोबर आहे, सकारात्मक वातावरण आहे आणि सुदैवानं परिस्थिती देखील नियंत्रणात आहे। तणाव देखील लवकरच निवळेल आणि ही परिस्थिती, ही शांतता अशीच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।